इथे आपण वांगा बटाट्याची भाजी बनवत आहोत. त्यासाठी मी वांगा बटाटा, कांदा, टमाटर, कोथिंबीर कट करून घेतला आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी मी जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये टमाटर मऊ होईपर्यंत फ्राय करायचं आहे. इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. ती पण फ्राय करून घ्यायची आहे कांदा टमाटरमध्ये. आणि इथे मी तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि मीठ टाकलं आहे. तेही मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिक्स झाल्यानंतर मी इथे वांगी बटाटा टाकत आहे. आता इथे मी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेत आहे. इथे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. ती अशी हलवून घ्यायची आहे. आणि 10-15 मिनिटासाठी कुक होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपली भाजी रेडी आहे.